12 दिवसात पेट्रोल डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ। पेट्रोल 2 रुपये 61 पैशांनी तर डिझेल 2 रुपये 71 पैशांनी महागलं। दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 102 रुपये 12 पैशांवर। इंधन टंचाईमुळे राज्यातील अनेक भागात पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी। जळगाव, बुलढाणा, अकोला, अहिल्यानगर, नांदेड, वाशिमसह अनेक जिल्ह्यांमध्ये रांगा। नंदुरबारच्या शहादामध्ये डिझेल भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला मारहाण। डिझेलच्या रांगेतले 80% लोक काळा बाजार करणारे। मंत्री गिरीश महाजनांच्या दाव्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप। वर्षभरात पंतप्रधान मोदी यांचं सत्तेतून बाहेर जाणं निश्चित। राहुल गांधींची भविष्यवाणी तर राहुल गांधींचं वक्तव्य म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने। फडणवीसांचा टोला। जळगावात विधान परिषद निवडणुकीच्या जागेसाठी भाजप आणि शिवसेना आग्रही। महाजनांची जामनेरमध्ये भाजप आमदार आणि खासदारांसोबत 2 तास चर्चा। महायुतीत निवडणुका लढल्या जातील, मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, महाजनांकडून स्पष्ट। जळगाव विधान परिषदेच्या जागेवर शिंदेंच्या शिवसेनेचा दावा। परिषदेत शिवसेनेची 7 जागांची मागणी। मुलगा प्रतापराव पाटीलसाठी जागा मागितली आहे, मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती। ठाण्यामध्ये युती होवो किंवा न होवो, शिवसैनिक भगवा फडकवण्यासाठी तयार। जिल्हा परिषद निवडणुकीवरून खासदार नरेश म्हस्के यांचं वक्तव्य। वाल्मिक करारच्या सहकाराच्या मुलाकडून 31 वर्षीय महिलेवर अत्याचार। माजी पंचायत समिती सभापतीचा मुलगा अमर बांगर विरोधात गुन्हा दाखल। महिलेवर वारंवार बळजबरी केल्याचं समोर, आरोपी बांगरचा शोध सुरू। चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत राजकीय दबाव, माझा अर्ज भरू दिला जात नाही। विजय पाटकरांचा उदय सामंतांवर आरोप। सामंतांच्या पत्नी नीलम शिर्केंचाही अर्ज दाखल। राज्यभरात वादळी वाऱ्याचं थैमान। जळगाव, धाराशिव, श्रीगोंदा, रायगड, रत्नागिरी, मालेगावला मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं। शेती पिकांसह कांदा, पपई, केळी आणि डाळिंबांच्या बागा उद्ध्वस्त तर काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्यानं ट्रम्प यांच्या बैठकीदरम्यान व्हाईट हाऊसजवळ गोळीबार। 20 राऊंड फायर केल्याची माहिती। सुरक्षा दलाकडून गोळीबार करणारा संशयित ठार। व्हाईट हाऊस बाहेर सुरक्षेत मोठी वाढ। नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकरचा नवा प्रताप। तुम्ही थेट एम्सला लागणार म्हणत विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडतानाचा व्हिडिओ व्हायरल। विज्ञानाचा प्राध्यापक असलेल्या मोटेगावकरचा अंधश्रद्धाळूपणा समोर।